खटाव तालुका भाजप पक्षाच्या वतीने संजय राऊतांचा तीव्र निषेध। वडूजमध्ये घोषणांनी परिसर दणाणून गेला। भाजप खटाव तालुका पक्षाच्या वतीने रविवारी वडूज तालुका खटाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांचा निषेध नोंदवत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी खटाव तालुका मंडलाध्यक्ष अनिल माळी, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, कार्यकारी माजी नगराध्यक्षा गणेश गोडसे, नगरसेवक महेश खडके आदींची प्रमुख उपस्थिती होती। आंदोलनादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊतांच्या तयार केलेल्या पोस्टरवर जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी या राऊताचं करायचं काय, खाली मुंडीवर पाय या घोषणा देण्यात आल्या। यावेळी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य नंदकुमार मोरे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश जाधव, नगरसेवक सचिन माळी, जयवंत पाटील, ओंकार चव्हाण, माजी स्वीकृत नगरसेवक शशिकांत काळे, महिला तालुका उपाध्यक्ष रेणुका फडतरे, माजी नगरसेवक सुधीर गोडसे, माजी उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, माजी कार्यकारी नगराध्यक्ष श्रीकांत बनसोडे काका, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे, चंद्रकांत कोकाटे, विष्णू आवळे, नितीन काळे, अमर फडतरे, सागर जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव, प्रदीप खुडे, संदीप गोडसे, रणजित गोडसे, धनाजी दुबळे, नगरसेवक प्रतीक बडेकर, किरण लोहार आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पोलिसांची समय तत्परता। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल वादग्रस्त भाष्य करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या निषेध प्रकरणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली। वीके न्यूजसाठी संपादक विक्रम सिंह, तात्यासाहेब काळे, वडूज। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या वीके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज वडूज भारतीय जनता पार्टीचे खटाव तालुक्याच्या वतीनं आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधात मूर्ख असणाऱ्या संजय राऊतांनी जे विधान केलं त्याचा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतोय। आज या संजय राऊतांना आपल्या लायकीपेक्षा त्यांना मिळालेल्या पदाची खऱ्या अर्थानं जाणीव आज जयकुमार गोरेंनी जे काम केलं, महाराष्ट्रामध्ये त्यांचा इतका मान सन्मान आहे अशा विधात्या आमच्या मंत्र्यांचं चांगलं कौतुक करायचं सोडून त्यांच्याविषयी वाईट बोलून आपली प्रसिद्धी कशी मिळेल याच्याकडं त्यांनी लक्ष दिलं आहे। असल्या या नालायक प्रवृत्तीचं आम्ही खटाव तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करतोय। आणि या ठिकाणी आमदार जयकुमार गोरेभाऊ या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचं काम अत्यंत चांगल्या रीतीने करत असताना राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांच्या विरोधामध्ये संजय राऊतनं जो आज काल शब्द वापरला त्या शब्दासाठी खरं तर आम्ही जनतेच्या वतीनं निषेध व्यक्त करतोय। एका चांगल्या मंत्र्याला विनाकारण बदनाम करून उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्या संजय राऊतानं आत्तापर्यंत झिरोमध्ये नेला त्याच संजय राऊतानं पुन्हा एकदा आपली लायकी दाखवून मुंबईमध्ये मागच्या महिन्यामध्ये अनेक नेत्यांच्यावरती त्यांनी अशीच मुक्ताबळं उधळली आणि स्वतःची इज्जत घालवून घेतली। त्या पद्धतीनं आता जयकुमार गोरेभाऊवरती बोलून स्वतः किती महान नेता आहे असं दाखवण्याचा जो प्रकार, केविलवाना प्रकार त्यांच्या माध्यमातून काल आपण पाहिला। अशा नालायक संजय राऊताला जोडे मारण्याशिवाय किंवा त्यांचा पुतळा दहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता। अत्यंत चांगलं काम करणाऱ्या माझ्या नेत्याला बदनाम करण्याचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर आम्ही कुणी भारतीय जनता पार्टी त्यांना सोडणार नाही। आणि आत्ता फक्त जोडे मारो आंदोलन झालं आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय राऊत कुठं दिसतील तिथं खरोखर जोडे मारण्याचा प्रकार ही भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। जयकुमार गोरेभाऊ एक चांगलं सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान नेतृत्व राज्याला लाभलेलं आहे। अशा नेत्याला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच खेचलं तर बरं आहे, नाहीतर जनता काय करेल याचा अंदाज लावता येणार नाही। हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवलं पाहिजे।
पुन्हा कोणत्याही नेत्यावर अशी चिखलभेद किंवा गालबोट कुठलीही वेगळी वाक्यरचना न वापरता, कोणत्याही नेत्याचा अवमान न करता त्यानं आपलं घरामध्ये बसून राजकीय संन्यास घ्यावा असे या ठिकाणी मला आवर्जून वाटतंय. या ठिकाणी आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नामदार जयकुमार गोरेभाऊंवरती प्रेम करणारे सर्व पदाधिकारी जमला आणि या संजय राऊताचा निषेध केला. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि इथं जमलेल्या सर्व मीडियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाहीर निषेध करून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संजय राऊताचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. अरे ह्या संजय राऊताचं करायचं काय? आज या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरेभाऊ यांच्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका करणाऱ्या आणि मागच्या दारानं खासदार झालेल्या संजय राऊतांना विनंती करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. पण आदरणीय संजय राऊत साहेब, तुमच्यामुळं खऱ्या अर्थानं मराठी माणसांची शिवसेना संपली हे महाराष्ट्रातलं छोटंसं लेकरूसुद्धा सांगतंय. आपल्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ होत चाललंय. एकदा मानखटावच्या मातीत या, शिवछत्रपतींच्या राजधानीत या आणि मानखटावच्या मातीसह सोलापूर जिल्ह्यात जा आणि जयकुमार गोरेंनी केलेलं काम एकदा पहा आणि मग जयकुमार गोरेंची लायकी काय विचारा. आपली लायकी काय, आपण बोलता काय, आपली महाराष्ट्राची संस्कृती काय हे एकदा आपण तपासून पहा. आळंदी देहूतून जाणाऱ्या वारकऱ्यांना विचारा जयकुमार गोरे काय. 2009 पासून 2026 पर्यंत सलग 4 वेळा जनतेतनं निवडून आलेल्या जयकुमार गोरेंबद्दल बोलताना आपल्या जिभेला हाड कशी लागली नाही. एकदा मानखटावच्या मातीत या. जयकुमार गोरेंनी या मानखटावच्या मातीचा दुष्काळ संपवला आहे. या मातीत या साखर कारखानदारांना विचारा जयकुमार गोरे काय, कारण 5-5 साखर कारखाने या मातीत उभे राहिले. या मातीत या तरुण सहकार्यांना विचारा, या मातीत ऊसाची शेती पिकते तेव्हा त्या लोकांना विचारा जयकुमार गोरे काय, आपण बोलता काय. या गोष्टीचं थोडंसं शरम बाळगून आपण खऱ्या अर्थानं बोललं पाहिजे. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून वावरताना आपण बोललं कसं पाहिजे, आपण थोडंसं विचार करून बोलावं. आम्ही सगळे मानखटावच्या मातीतले सगळे तरुण सहकारी या वडूजच्या मातीत आम्ही आपला जाहीर निषेध करतो आहे.